मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खरं तर विधानसभा निवडणुकीनंतरच राष्ट्रवादीत एकत्रीकरणाचे वारे वाहू लागले होते. त्यातच आता जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे थेट प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप एकत्रीकरणावर कुणीही थेट बोललेलं नाही, पण पक्षाचे दुसऱ्या फळीतले नेते एकत्रीकरणासाठी उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे. पण खरा जोर हा शरद पवार गटाकडून लावला जातोय. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून याबाबतीत संकेत दिले गेलेत. त्यामुळं आता कार्यकर्त्यांनाही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत उत्सुकता लागली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुप्रिया सुळे यांनी एकत्र येण्याबाबत काय संकेत दिलेत? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्रीकरणासाठी जोर का लावला जातोय? जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं ते बघूया. नुकताच 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या आधी सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवलं होतं, ज्यामुळं चर्चांना उधाण आलं. आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो, त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटलं होतं. या स्टेटसवरून त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता याबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे यांनी, हे माझं वैयक्तिक मत आहे, माझ्या आईनं मला सल्ला दिला होता, तो मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला, असं त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत त्या म्हणाल्या की त्याची काही निश्चित वेळ ठरलेली नाही. माझ्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही, असं स्पष्टीकरण सुळे यांनी दिलं. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या मासिकातही एकत्रीकरणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली. अजितदादांसोबत जाण्याच्या तर्कवितर्काबद्दल शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते बघूयात, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण यावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसोबत समेटाची शक्यता कायम ठेवली असून एकत्र येण्याचे दरवाजे बंद केलेले नाहीत, असे संकेत मिळाल्याचं सांगितलं जातं. नुकतंच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक वक्तव्य केलं होतं. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भाऊ बहीण आहेत. त्यांनी आषाढी वारीपूर्वी एकत्र यावं, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. यावरही प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांच्याकडून सूचक वक्तव्य करण्यात आलं होतं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात भिरकावला. हा काय माझा निर्णय नाही, कोण कुठे जाणार हा पक्षाचा निर्णय. पवार साहेब जो निर्णय घेतात तो लोकशाही मार्गानं घेत असतात. या संदर्भात मी सगळ्यांशी चर्चा करेन, असं त्या म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी अजित पवार यांच्याशी वैयक्तिक नव्हे तर वैचारिक लढाई असल्याचं सांगितलं होतं. आम्ही राजकारणात जनतेसाठी आलो, घरासाठी नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. यामुळं त्यांनी अजित पवारांशी राजकीय मतभेद असले तरी कुटुंबाच्या समेटाची शक्यता नाकारली नाही. आता सुप्रिया सुळे यांच्याकडून अनेकदा एकत्रीकरणाचे संकेत आले असले तरी अजित पवार गटाकडून याबाबत फारशी उत्सुकता दाखवण्यात आली नाही. उलट अजित पवार गटाच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी महायुतीतल्या त्यांच्या भूमिकेवर अधिक भर दिलाय. 5 जूनला अजित पवार यांनी सध्या एकत्रीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही प्रस्ताव नाही, असं म्हटलं होतं. सुनील तटकरे यांनी तर एकत्रीकरणाच्या चर्चांवर नकारात्मक भूमिका स्पष्ट केली. मे महिन्यातल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते की दोन्ही गट एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही महायुतीसोबत आहोत आणि आमची स्वतंत्र ओळख कायम राहील. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे एकत्रीकरणाच्या चर्चा या शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केल्या जात आहेत. पण अजित पवार गटाच्या नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आता बघूया. शरद पवार गटात बहुतेक नेते असे आहेत ज्यांना सत्ता तर हवी आहे, पण त्यांची स्वतःची ताकद मर्यादित आहे. पक्षात मोठा मास लीडर म्हणता येईल असा कोणताही नेता नाही. सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच दिल्लीत राजकारण केलंय. त्या राज्यात ओळखल्या जात असल्या तरी त्यांचा स्वतःचा असा हक्काचा मतदार नसल्याचं सांगितलं जातं. हे जितेंद्र आव्हाड यांनाही लागू होतं. आव्हाड यांचा प्रभाव मुंबई आणि उपनगरापुरताच मर्यादित आहे. त्यांची राज्यभरात फारशी ताकद नाही. रोहित पवार तुलनेनं तरुण आहेत, तसंच त्यांनी सुद्धा अद्याप राज्यभरात आपल्या नावाचा ठसा उमटवल्याचं दिसून येत नाही. आता जयंत पाटील यांचा विचार केला तर त्यांचा संस्थात्मक राजकारणावर चांगला होल्ड आहे, पण तो सुद्धा ठराविक भागापुरता मर्यादित आहे. शिवाय जयंत पाटील यांनी महत्त्वाची पदं त्यांच्या विश्वासू आणि जवळच्या लोकांना दिली.
त्यामुळं पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांना योग्य ती संधी मिळत नसल्याची नाराजी पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये असल्याच्या बातम्या येत असतात. यामुळं पक्षातल्या तरुण वर्गाला जयंत पाटील यांचं नेतृत्व मान्य नसल्याचं सांगितलं जातं. तसं पाहिलं तर शरद पवार गटातले बहुतेक नेते हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात. शरद पवार यांच्या व्यतिरिक्त पूर्ण महाराष्ट्रभर अपील असणारा, मास लीडर म्हणता येणारा दुसरा कोणताही नेता या पक्षात नाही. त्यामुळं शरद पवार यांच्यानंतर पक्षाचं काय होईल अशी चिंता या नेत्यांना आहे. दुसरीकडं अजित पवार यांच्या पक्षात असे नेते आहेत ज्यांना मास लीडर म्हणता येतं, ज्यांचा स्वतःचा एक मतदार आहे. अजित पवार यांची राज्यभर पकड आहे. राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अजित पवार यांनी मराठा नेता म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. याशिवाय पक्षात छगन भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते सुद्धा आहेत. भुजबळ यांना राज्यातल्या ओबीसी समाजातून चांगला पाठिंबा मिळतो. नुकताच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. यावरून भुजबळ यांची ताकद अद्याप कमी झालेली नाही हे सिद्ध होतं. याशिवाय पक्षात सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासारखे नेतेही आहेत. या नेत्यांचा स्वतःचा एक मतदार वर्ग आहे. शिवाय त्यांच्या प्रभागात चांगला प्रभाव आहे. म्हणजेच काय तर शरद पवार गटातले काही मोजके नेते सोडले तर इतर दरबारी राजकारणी असल्याचं म्हटलं जातं. या नेत्यांना त्यांचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी मास लीडर्सची आवश्यकता असते, जे लीडर्स अजित पवार गटात आहेत. यामुळं शरद पवार गटातल्या नेत्यांकडून वारंवार एकत्रीकरणाचे संकेत दिले जात आहेत. पण अजित पवार गटाचे नेते सध्या तरी यासाठी फारसे उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे. शरद पवार गटाचे नेते अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही असण्याचं आणखी एक कारण म्हणजे पक्षांतर्गत दबाव. काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवारांनीच पक्षात 2 गट असून एका गटाला अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा असल्याचं मुलाखतीत सांगितलं होतं. सध्या शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला ताकद देण्यासाठी सत्तेची गरज आहे. तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला निभाव लागू शकतो, असं काही स्थानिक नेत्यांना वाटत असल्याचं सांगितलं जातं. भविष्यात शरद पवारांनंतर पक्षाला एका मजबूत नेतृत्वाची गरज आहे. ते नेतृत्व अजितदादाच करू शकतात, असं शरद पवार गटातल्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळंच अजित पवारांसोबत जाण्यासाठी शरद पवार गटात अंतर्गत दबाव असल्याचं सांगितलं जातं. तसं पाहिलं तर आता शरद पवार गटाकडं एकत्रीकरणाशिवाय इतर फारसे पर्याय उपलब्ध नसल्याचं बोललं जातं. जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करून स्वतः माघार घेतली आहे. तसंच त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चाही सातत्यानं होत असतात. त्यातच सुप्रिया सुळे यांच्या गेल्या काही महिन्यातल्या वक्तव्यांतून एकत्रीकरणाचे संकेत मिळालेत. आता याबाबत अजित पवारांच्या पक्षाची भूमिका काय असणार, हे एकत्रीकरण खरंच होतं का, हे पाहणंही महत्त्वाचं असेल. तुमचं या सगळ्याबाबत काय मत आहे? अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र येतील का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.